Hello everyone, we already started this last topic. Okay, let's move on to the next method of contraceptive, that is hormonal type of contraceptive methods. These contraceptives are almost 100% effective if taken properly. Okay, oral and injectable preparations are there. Okay, what are the different oral and इंजेक्टेबल प्रिफरन्स आपण बघूया हॉर्मोनल मध्ये. त्यामध्ये पहिल्यांदा आहे ओरल पिल्स. ओके, त्याला आपण कंबाईन्ड पिल्स मध्ये त्यामध्ये कंबाईन्ड पिल्स बघूया. इट कंटेन्स 30 to 35 मायक्रोग्राम इस्ट्रोजन अँड 0.5 अप टू 1 मिलीग्राम प्रोजेस्टेरॉन. ओके, हे काय तुमचे हॉर्मोन्स आहेत. ओके, द कॉम्बिनेशन इज गिवन फ्रॉम 5th डे ऑफ मेन्स्ट्रुएशन. ओके, पिरियड आल्यानंतर 5th डे पासून आपण हे पिल्स द्यायला स्टार्ट करतो फॉर 2 days. द पिल्स आर अवेलेबल बाय द नेम ऑफ माला एन अँड माला डी. ओके, इथं टॅबलेट्स दिलेले आहेत बघा, ते माला एन अँड माला डी. ओके, फॉर ओरल यूज बाय वुमन. ओके, 1 per cycle or per pack, 1 cycle per pack असं दिलेलं आहे. प्रोजेस्टेरॉन ओनली पिल बघा, हे तुमचं प्रोजेस्टिन बर्थ कंट्रोल पिल्स आहेत. Okay, it is also called as mini pill or micro pills. It contains only progesterone. Okay, post coital pills बघा, post coital म्हणजे आफ्टर सेक्स पिल. ओके, इट इज युजफुल इमिडिएटली आफ्टर अनप्रोटेक्टेड कॉइटस. अनप्रोटेक्टेड जर आपण सेक्स केलं नाही तर हे पिल्स खूप इम्पॉर्टंट आहेत. इट कंटेन्स आयदर अ हाय डोस ऑफ इस्ट्रोजन और अदर डोस ऑफ स्टँडर्ड कंबाईन्ड पिल्स. ओके, हे पोस्ट कॉइटल पिल्स आहेत. त्याला आपण सध्या आपण मार्केटमध्ये त्याला आपण अनवॉन्टेड 72s असतील. ओके, हे सुद्धा एक ब्रँड आहे. ओके, मेल पिल इथं दिलेलं आहे बघा. अप टिल न्यू देर इज नॉट अ सिंगल इफेक्टिव्ह पिल मेल पिल इज अवेलेबल. ओके, मेल पिल सध्या तरी अवेलेबल नाहीये. ओके, हे 3 ओरल पिल्स त्याला आपण हॉर्मोनल मेथड ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणतो, ते खूप इम्पॉर्टंट आहेत. Advantages: almost 100% effective, does not interfere with sexual pleasure. Okay, whenever pregnancy is desired, but the pill can be discontinued. जेव्हा तुम्हाला प्रेग्नन्सी हवा आहे तेव्हा तुम्ही हे पिल्स घेणं बंद करू शकता. It is not necessary to consult doctor once these are prescribed. Okay, कळतं, कन्सल्ट करायची गरज नाहीये. डिसएडव्हान्टेजेस: साइड इफेक्ट लाईक डिझीनेस. ओके, होऊ शकतं, नॉशिया, मळमळ होऊ शकतं, हेडेक होऊ शकतं, वॉमिटिंग, उलट्या होऊ शकतात, इन्क्रीज इन वेट होऊ शकतं, वेट वाढू शकतं, ब्लिडिंग बिटवीन मेन्स्ट्रुअल पिरियड्स होऊ शकतं. ओके, हे ब्लिडिंग होऊ शकतं. ठीक आहे, कळतं. अनकम्फर्टेबल होऊन जातं स्पेशली. इट मे कॉज द सर्विकल कॅन्सर सुद्धा होऊ शकतं. रिटर्न टू फर्टिलिटी मे बी डिलेड. ओके, जेव्हा आपल्याला फर्टिलिटी पाहिजे असतं तेव्हा ते डिले होऊ शकतं. ओके, नेक्स्ट आहे पोस्ट कन्सेप्शनल मेथड्स. मेन्स्ट्रुअल रेग्युलेशन. इट consists of aspiration of uterine contents within 1 to 2 weeks of missed period, but before test can confirm pregnancies. Okay, menstrual regulations मध्ये menstrual induction मध्ये बघा, in this method prostaglandin F2 is administered into the uterus in a dose of 155 milligram. Uterine contraception starts after a few minutes and later ब्लिडिंग स्टार्ट्स. ब्लिडिंग होऊन जाऊ शकतं. ठीक आहे, मेन्स्ट्रुअल इंडक्शन मध्ये. ठीक आहे, अबॉर्शन्स. ओके, अबॉर्शन, टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी बिफोर द फिटस बिकम्स व्हायबल. ओके, आतला गर्भ जर व्हायबल होण्या अगोदर आपण काय करू शकतो, टर्मिनेट करू शकतो. टर्मिनेट म्हणजे काय, डिस्ट्रक्ट करू शकतो. अप टू 28 वीक्स आपल्या इंडियामध्ये हे ऍक्ट अलाउड केलं जातं. इज कॉल्ड ॲज अबॉर्शन्स. ओके, टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी बिफोर द फिटस बिकम वायबल. गर्भ जो आहे तो मुव्हेबल होण्या अगोदर आपण त्याला रोखलं पाहिजे किंवा टर्मिनेट करून केलं पाहिजे किंवा डिस्कार्ड केलं पाहिजे. इज कॉल्ड एज व्हॉट, अबॉर्शन्स. ओके, नेक्स्ट आहे सेक्शुअल बिहेवियर मेथड्स. ओके, सेक्शुअल बिहेवियर मेथड बघा, फर्स्ट आहे मेडिकल ॲब्स्टिनन्स किंवा त्याला आपण सेक्शुअल ॲब्स्टिनन्स म्हणू शकतो. सेक्शुअल ॲब्स्टिनन्स म्हणजे काय, कंप्लीट स्टॉपेज ऑफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट्स. ओके, complete cross आहे हा. ओके, complete stoppage of sexual contact. The method is completely ineffective but effective, but it is practically impossible
टू अवॉइड क्वार्टर्स बाय मॅरिड कपल्स. ओके, मॅरिड कपल्सला हे सडन सेक्शुअल कॉन्टॅक्ट आपण स्टॉप करू शकत नाही किंवा ते इम्पॉसिबल आहे प्रॅक्टिकली. ओके, क्वार्टर्स इंटरप्टस. ओके, इट इज ऑल्सो नोन ॲज विड्रॉल मेथड. ओके, विड्रॉल मेथड आहे हा तेवढं सेफ नसतं हा. इन दिस मेथड द पेनिस इज जस्ट withdrawn from the vagina just before semen is ejaculated into the vagina. ओके, semen वजायनामध्ये पास होण्या अगोदर ओके तुमचा जो पेनिस आहे तो काय केला पाहिजे, आपण बाहेर काढला पाहिजे. ओके, त्यामुळे सुद्धा प्रेग्नन्सी अवॉइड होऊ शकतं. ठीक आहे, हे तितकं इफेक्टिव्ह मेथड नाहीये. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आपण सेफ पिरियड म्हणजे काय. ओके, सेफ पिरियड म्हणजे कुठल्या पर्टिक्युलर डेजला आपण अनप्रोटेक्टिव्ह सेक्स करू शकतो. ओके, कळतं, आणि कुठल्या पर्टिक्युलर पिरियडला आपण अनप्रोटेक्टिव्ह सेक्स केल्यानंतर सुद्धा प्रेग्नन्सी होत नाही असे सेफ पिरियड आपण बघूया. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज कॅलेंडर मेथड. ओके, इट इज बेस्ड ऑन द फॅक्ट दॅट ओव्ह्युलेशन ऑकर्स फ्रॉम 12 to 16 days. ओके, इथे दिलेलं आहे बघा, एक एक दिवस त्यांनी जास्ती पकडले. 12 to 16 days मध्ये तुमचं जास्तीत जास्त ओव्ह्युलेशन होऊ शकतं. ओव्ह्युलेशन म्हणजे थोडक्यात काय, चाइल्ड बेअरिंग एबिलिटीज त्या पर्टिक्युलर पिरियड मध्ये होऊ शकतं. ठीक आहे, द कपल इज ॲडवाइज टू अवॉइड इंटरकोर्स बिटवीन 10th to 18 days. ओके, 10 to 18 days पर्यंत कुठल्याही मेन्स्ट्रुअल सायकल चालू असताना 10 to 18 days पर्यंत तुम्ही सेक्शुअल इंटरकोर्स अवॉइड केलं पाहिजे to avoid the unwanted pregnancies. Okay, day 1 to 4 denote the day of menstruation. हे 1 to 4 जे रेड कलर मध्ये दिलेलं आहे हे तुमचं मेन्स्ट्रुएशन पिरियड असेल. ओके, ठीक आहे, त्या पिरियड मध्ये शक्यतो ब्लिडिंग खूप होतं. ओके, कळतं, या पर्टिक्युलर पिरियड मध्ये कोणीही सेक्शुअल कॉन्टॅक्ट न केलेलंच बरं. ओके, नेक्स्ट डे 6 to day 9 डिनोट द सेफ पिरियड. ओके, एक दिवस एक्स्ट्रा पकडले त्याने. डे 6, 7, 8 and 9 हे काय तुमचे सेफ पिरियड आहे. ओके, कळतं. डे 19 to 28, डे 19 to up to 28 डिनोट अगेन द सेफ पिरियड. ओके, परत रिपीट करतो, डे 6 to day 9. ओके, डे 6 to day 9 हेच सुद्धा सेफ पिरियड आहे. आणि डे 19 to day 28 डिनोट द सेफ पिरियड. कन्सेप्शन कॅनॉट ऑकर. ओके, अनवॉन्टेड प्रेग्नन्सी पण होऊ शकत नाही कारण हे सेफ पिरियड आहे. ओके, फॉर युअर सेक्शुअल कॉन्टॅक्ट. ओके, कळतं. Advantages: no device are required for its use. Okay, no prior medical examination is necessary. Okay, जर आपण सेफ पिरियड मध्ये सेक्शुअल कॉन्टॅक्ट ठेवलं तर. ओके, टू अवॉइड द बर्थ कंट्रोल. ओके, डिसएडवांटेज: इट इज नॉट अ व्हेरी रिलायबल मेथड. ओके, अनसुटेबल फॉर वुमन विथ रेग्युलर पिरियड्स. ओके, ज्यांना रेग्युलर पिरियड्स आहेत त्यांच्यासाठी हे अनसुटेबल मेथड आहे. चान्सेस ऑफ एरर इन रिगार्डिंग द मेन्स्ट्रुअल हिस्ट्री. ओके, मेन्स्ट्रुअल हिस्ट्री आणि करेक्ट डेजचं कॅल्क्युलेशन असेल तर हे पॉसिबल होऊ शकतं किंवा होऊ शकतं. नाही झालं, कॅल्क्युलेशन मिस्टेक झालं, ओके, तर चान्सेस ऑफ एरर होऊ शकतं. ठीक आहे, कळतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नॅचरल फॅमिली प्लॅनिंग मेथड. बॉडी बेसल टेम्परेचर मेथड. द टेम्परेचर इज मेजर्ड बिफोर गेटिंग आउट ऑफ द बेड इन द मॉर्निंग. हेन्स फर्टाईल अँड नॉन फर्टाईल पिरियड कॅन बी डिटरमाइंड. ओके, बॉडी टेम्परेचर जर जास्ती असेल, ओके, स्पेशली हा मेन्सेस पिरियड मध्ये, ओके, 14 to 28. ओके, बेसिक बॉडी टेम्परेचर जर 99% असेल तर फर्टाईल आणि नॉन फर्टाईल पिरियड आपण डिटरमाइन करू शकतो. ॲडव्हान्टेजेस: इट इज अ नॅचरल मेथड, इट इज नॉट रिक्वायर्ड आर्टिफिशियल मीन्स. ओके, नेक्स्ट सर्विकल म्युकस मेथड आहे आणि सिम्पॅटोथर्मिक मेथड. ब्रेस्ट फिडिंग अँड बर्थ कंट्रोल वॅक्सिन सुद्धा काही प्रमाणात अवेलेबल आहेत. ओके, हे झाले तुमच्या आतापर्यंत बॅरियर मेथड्स किंवा त्याला आपण टेम्पररी मेथड्स म्हणतो आपण. त्यामध्ये कॉन्डोम असेल, ओके, त्याच्यानंतर इंट्रा युटेराइन डिव्हाइसेस असेल, त्यामध्ये फर्स्ट, सेकंड आणि थर्ड जनरेशन दिलेले आहेत. ओके, डायफ्रॅगम असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर हॉर्मोनल मेथड्स मध्ये काही कंबाईंड पिल्स आहेत, काही ओरल पिल्स आहेत, काही मेल पिल्स आहेत. ओके, काही पोस्ट कॉयटल पिल्स आहेत. ओके, कळतं. हे सगळे काय तुमचे टेम्पररी मेथड्स आहेत. ओके,
टू अवॉइड द अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज. ओके, कळतं. आपण नेक्स्ट बघणार आहोत परमनंट मेथड. ओके, त्याला आपण ऑपरेशन सुद्धा म्हणतो. वॅसेक्टॉमी, त्याला मेल स्टरलायझेशन. हे तुमचे टेस्टिसचा पार्ट आहे, इथं तुमचं स्पर्म प्रोडक्शन होत असतं. ओके, हे जे दोन्ही व्हेसिकल्स आहेत, ओके, वॅसेक्टॉमी असं म्हणले त्यांनी. व्हेसिकल्स जे आहेत हे काय होतात, इथून कट केले जातात. ओके, कळतं तुम्हाला. साईट ऑफ वॅसेक्टॉमी हा इथं कट करून हे थ्रेडनं काय करतात, बांधून टाकतात. ठीक आहे, कळतं. ते आपण कट करून थ्रेडनं बांधून टाकलं तर काय होईल, टेस्टिस मध्ये जमा होणारा जो तुमचं स्पर्म प्रोडक्शन आहे तो इथपर्यंत जाणारच नाही. ओके, कळतं. आणि वाया पेनीस ते इजॅक्युलेटच होणार नाही वजायनामध्ये. ओके, कळतं. मेल स्टरलायझेशन. इन दिस मेथड अ स्मॉल कट इक्वल टू द साइज ऑफ गेन ऑफ व्हीट. ओके, एका दाण्याचा तुमचा जो गहूचा जो दाणा असतो त्याच्या एवढं छोटस काय करतात, इथे कट केलं जातं. ओके, इज मेड अप above the man's scrotum on the both sides of each side of portions of the vast difference is removed and cut ends aerated up to the tie. ओके, त्याच्यानंतर ऍडव्हान्टेजेस बघा, 100% इफेक्टिव्ह आहे, कारण स्पर्म रिलीजच झाला नाही तर प्रेग्नन्सी होणारच नाही. ठीक आहे. इट इज नॉट रिक्वायर हॉस्पिटलायझेशन. ओके, हॉस्पिटलायझेशन सुद्धा गरज नाही आहे. ओके, विदिन सिम्पल आवर वी आर गोइंग टू डू दिस vasectomy surgery on male sterilization. Okay, it does not interfere with sexual pleasure. Okay, हे केल्यानंतर सेक्शुअल प्लेजर वरती कसलंच टाईपचं इफेक्ट होणार नाही. डिसएडव्हान्टेज बघा, इट इज अन इरिव्हर्सिबल मेथड. ओके, इरिव्हर्सिबल मेथड आहे हा. एकदा केल्यानंतर परत आपल्याला हे कंटिन्यू करता येणार नाहीत हे व्हेसिकल्स. ओके, निरोध किंवा condoms will have to be used during the first 3 months after the operation or until the semen test confirms the absence of sperms. ओके, याचं डिसएडव्हान्टेज काय बघा, याचं सर्जिकल ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा, वॅसेक्टॉमी झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला पुढचे 3 महिने कॉन्डोम्स कंपल्सरी यूज करावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला एक छोटंसं टेस्ट करावं लागेल, सिमेंट टेस्ट. ओके, ते टेस्ट केल्यानंतर त्यात कन्फर्मिटी आल्यानंतर आपल्याला की कुठल्याच टाईपचा स्पर्म्स त्यामध्ये नाही आहेत, त्याच्यानंतरच आपण विदाउट कॉन्डोम किंवा विदाउट कॉन्ट्रासेप्टिव्ह आपण क्वायटस करू शकतो किंवा सेक्स करू शकतो. ठीक आहे, कळतं. याला आपण काय म्हणायचं, मेल स्टरलायझेशन किंवा वॅसेक्टॉमी. ठीक आहे, कळतं. डिसएडव्हान्टेजेस बघा, इट इज अन इरिव्हर्सिबल मेथड. निरोध विल हॅव टू बी यूज ड्युरिंग द फर्स्ट 3 months असं दिलेलं आहे. प्रिकॉशन बघा, ही शुड नॉट spoil the dressing with urine or feces. Okay, त्याच्यानंतर he should protect the dressing from wetting during the bathing. Okay, हे काही प्रिकॉशन दिले त्यांनी. In up to some months. Okay, he should use the condoms or निरोध for 3 months at least. ठीक आहे, कळतं. हे तुमचं परमनंट मेथड ऑफ स्टरलायझेशन स्पेशली फॉर मेल. ओके, मेल स्टरलायझेशन आपण त्याला वॅसेक्टॉमी असेही म्हणतो. ठीक आहे, कळतं. आतापर्यंत आपण काय काय कव्हर केलंय बघा. डेमोग्राफी, त्याचं डेफिनेशन, त्याचे स्टेजेस. ओके, फर्टिलिटी, त्याचे फॅक्टर्स. ओके, 8 फॅक्टर्स आहेत. त्याच्यानंतर फॅमिली प्लॅनिंग म्हणजे काय, त्याच्यानंतर ते ऑब्जेक्टिव्ह ऑफ फॅमिली प्लॅनिंग. ठीक आहे, त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड मध्ये 2 टाइप्स आहेत. ओके, एक टेम्पररी मेथड आहे, त्यालाच आपण बॅरियर मेथड सुद्धा म्हणतो, आणि दुसरं आहे परमनंट मेथड. ओके, टेम्पररी मेथड मध्ये बॅरियर मेथड्स आहेत, हॉर्मोनल पिल्स आहेत. ओके, इंट्रायुटेराइन डिव्हाइसेस आहेत. ओके, त्याच्यामध्ये काही ओरल पिल्स आहेत, हॉर्मोनल पिल्स आहेत. ठीक आहे, ते बघितलं. आणि आज आपण परमनंट मेथड ऑफ स्टरलायझेशन बघितलं. त्यामध्ये वॅसेक्टॉमी, त्याला आपण मेल स्टरलायझेशन म्हणतो, स्मॉल कट करतो आपण. ओके, आणि त्याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस आणि प्रिकॉशन सुद्धा आपण पाहिलेले. नेक्स्ट ऑनलाईन लेक्चरला आपण फिमेल स्टरलायझेशन म्हणजेच आपण त्याला ट्युबेक्टॉमी असंही म्हणतो ते बघणार आहोत. ठीक आहे, कळतं. थँक्यू.